डेफिनेटली. तर आतां आमी दुसरो एक हें पळयता विशय पळयता जो आतांच हें जाला पळय तो आमचे क्रिस्तांवांच्या मदें हिंदूच्या मदें मातशें आतां ते हेका लागून सेंट फ्रांसीस झेवियराक लागून जो मातसो हेचो वाद चलता. तर तो वाद चलता पळय तो इन एनी वे इट वील इफेक्ट दीस एजिटेशन, हायलायट ऑफ दीस एजिटेशन. आय डोंट थिंक सो, बिकॉज वी आर व्हेरी फोकस्ड. आमी आमचें काम, आमचो प्रोटेस्ट आमी फोकस्ड आहा. आनी तो प्रोटेस्ट बेजिकली आमकां इफेक्ट जावपाक जायना तेजें कारणूय आहा. कित्याक गोंयांत आमी आजून पर्यंत पिसफुलीच कोएग्जिस्ट करता. अशें ना की पयलीं पासून झगडी आसलेले आनी आजुनूय ती झगडी चालू आहा. टू एन एक्सटेंट आमच्या बिचोले तालुक्यान 7 भयणी आनी 1 भावाचे फामाद सारके जी काणी आहा पळय, तितूंतल्यान शिरगांवची जात्रा पयरूच जावन गेल्लेली. शिरगांवची आमची श्री लहराई आसा आनी म्हापशाची शी आमची जी मिलाग्री सायबीण आसा आनी आमची मुळगांवची जी कुळदेवी आसा श्री केळबा, ह्यो भयणी. सो हांगासर कॉन्फ्लिक्ट नांवाचो प्रकारूच ना. कित्याक क्रॉस रिलिजियस आमचे पिसफूल कोएग्जिस्टन्स आसा गोंयांत. आनी मोर पर्टिक्युलरली इन बिचोलीन, कित्याक ह्यो 7 भयणी आनी 1 भाव पयलीं येयले ते बिचोले तालुक्यानूच येयले. त्या रानांतल्यान येयल्ले म्हणून असो तो समज आसा पळय. आनी ह्या सरकाराक ते रानांत काबार करपाक जाय. तेन्ना तेंची धार्मीक भावना खंयसरूच अस्तित्वान नासता. फक्त जेन्ना अशे वाद जावपाक लागलो काय मागीर गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड जाता तो. इवन ज्या जाग्याचेर तो कट्टर येवन उलयलो, आय एम बीन टोल्ड की इट वॉज अ गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड इव्हेंट. गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड इव्हेंटाक तुमी कसले स्पिकर हाडटात ते तुमकां कळना. तर काय तुमचो प्री डिटर्माइंड प्लॅन आसलेलो. आनी एड टू दॅट आय वूड लायक टू अपील टू गोवन्स. पळय, तो मनीस भायरच्यान येयलो, तेणी हांगासर सद्याक आतां वाद क्रिएट केल्लो आहा, किल्लोस क्रिएट केल्लो आहा. तुमी एकामेकांच्या फेथांचेर कमेंट करूंक वचो नाका, बिकॉज यू वील बी एडिंग फ्यूल टू द फायर. सो दॅट एक्चुअली कितें आहा, जो एपिसोड जाला दॅट वॉन्ट बी डायवर्टींग द इश्यू. बट जो पळय हें करता, कमेंट करता एकामेकाच्या धर्माचेर, तेन्ना डायवर्ट जातालो. गोंयकारांनी तेजेर हें करपाचें. गोंयकारांनी आजून पर्यंत आमी कशें सुशेगाद जगोन येयला न्हू, तशेंच रावया आमी. एकामेकांचेर बेश्टेच धर्मांचेर बीन कमेंट करूंक या नाका. तो भायलो येवन कमेंट करून गेलो, कंप्लेन जाली, बोवाळ केलो, ताका अरेस्ट करून हाडलो, लिव इट एट दॅट. नो, नाव लेट द लॉ टेक इट्स ओन कोर्स. सो आतां तुमी म्हणटा कितें, जें पळय आतां जें आहा लिगल, जें आहा लिगल हितून वचोन दी, आनी जो कितें निकाल आहा तो ते जाल्यार येवं दी. तर गोंयकारांनी तितून मदें पडपाचें ना झगडा एकामेका कडेन झगडान. आनी जेन्ना तुमकां सगळ्यांक खबर आहा गोंयकार आमचे खूब हुशार, सुशेगाद आसले म्हणून खूब हुशारूय ते, त्याच हितून सांगता ब्रेतान. तुमकां खबर आहा बीजेपीची स्ट्रॅटजी म्हणून, तुमी कित्याक ते स्ट्रॅटजीक बळी पडटा? हुशार जाय न्हू. एंटिसिपेट करा, फोरकास्ट करा की हे बीजेपी एक्चुअली घडोवपाक सोदता. कित्याक तर तेंचे कडेन हे अशे गांवांनी प्रोटेस्ट चल्ला रियल इस्टेटाचे. तेंचे मिनिस्टरूच धंदे करता. सीएम स्वता रियल इस्टेट बॅकग्रावंडांतल्यान येता. मायनिंगान थंयसर बिचोले वाठारांत तेणें अक्षरशः पाड घालून थेयल्लेले आहा. गांवचे गांव काडला आनी मायनींग लिजान घातला. आमच्या गांवांत तर आतां आमचे ग्रामदेवीचें देवूळ सुद्दां मायनींग लिजान काडून वेदांताक दिल्लेलें आसा. हे जेन्ना इतले सगळे चल्ला आनी तितून आमी सगळे सांडून एकामेकांच्या धर्मांचेर कमेंट करूंक लागले जाल्यार आमचे इतले मूर्ख कोण ना न्हू. आमी जे सुशेगाद आनी शाणे आहात तो रेप्युटेशन मेंटेन करया म्हणटा. तो तुजे सारके एक्टिविस्ट जे पळय हें करता ह्या सगळ्या प्रकारांनी इनवॉल्ड आहा झगडपाक हेज्या प्रोजेक्टांच्या अगेन्स्ट. तर तुज्या सारक्या हितूंतल्यान कितल्या पासून इम्पॉर्टंट आहा जो तुमी मॅसेज दिता पळय तो गोंयकारांक, कितल्या पासून इम्पॉर्टंट आहा दिसता हें पळय वाड ना जावपाक, वाद आहा पळय तो वाड ना जावपाक. पूण जे फोकस आहा, तुमी म्हणल्यार पळय फोकस्ड आहा, जे प्रोजेक्ट आहा, जे इश्यूज आहा तेजेर कितल्या पासून इम्पॉर्टंट आहा जेन्ना तुमी उलयता पळय तेन्ना. इट ऑल हांव एक एग्जाम्पलूच दिता. आमी स्कुलांक वयताले पळय, आमच्या क्लासरुमान न्हू 45 ते 50 भुरगे आसताले. प्रत्येक जाण फोकस आसनासलेले न्हू. जे फोकस आसलेले ते आयज खंय तरी पावलेले आहा एक लेवलाचेर. जे फोकस नासलेले दे हॅव लॉस्ट इन द क्राउड. सो हे एग्जाम्पल दिवन आतां एक्स्ट्रापोलेट करा. गोंयकारांक फोकस रावपाक जाय. आपलो गांवाच्या इंट्रस्टाक जे कितें जाय पळय तेजेर लक्ष दवरतले, तेजेर फोकस रावतले, तर असले डिस्टर्बन्सांक तुमी बळी पडटले. थँक्यू.